शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठापरी ज्ञानयोगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णोर्भगवन्नमस्ते. सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रयविनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्घ्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवानुवाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, सरहस्यं तदङ्गं च गृहाणगदितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यं यच्छद तत्परं, पश्चादहं यदेतच्च योगशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनो, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. पंचमस्कंध. पंचमस्कंध प्रथमोध्यायात प्रियव्रतचरित्र विख्यात, अग्निधरचरित्र द्वितीयात, नाभीचरित्र तृतीय, ऋषभदेवांचे राज्यशासन चतुर्थोध्यायात निरूपण, पंचमोध्यायी पुत्राशी ज्ञान अवधूत होणे वृषभाशी, षष्ठोध्यायात ऋषभदेवाचा देहांत, सप्तमी भरतचरित्र, अष्टमी मृगजन्म भरताशी, नवमोध्यायात विप्रमवंशी जन्मला भरत, रौगणा भेटला जडभरत. दशमोध्यायी द्वादशोध्यायी कथा रौगण भरत संवाद वार्ता, त्रयोदशी भवाटवी गाथा, संशयनाश रघुगणाचा. चतुर्दशोध्याया माझी भवाटवीची बोधराजी, भरतवंशा पंचदशा माझी, भुवनकोश कथा षोडशी. गंगाकथा सप्तदशोध्यायात संकर्षणस्तुती शिवकृत, अष्टादशोध्यायात भिन्न भिन्न वर्ष वर्णन, किंपुरुष भारतवर्ष वर्णन, 19व्यात निरूपण, षड्द्वीप लोकालोक पर्वत वर्णन 20व्यात निवेदिले. सूर्यरथ त्याची गती 21व्यात निश्चिती, भिन्न ग्रहांची स्थिती गती 22व्यात वर्णिली. शिशुमार चक्र वर्णन ते 23व्यात निरूपण, राहुस्थिती अतलादी वर्णन 24व्या माझी. संकर्षण विवरण स्तुती 25व्यात निश्चिती, विभिन्न नरकगती 26व्यात वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. पंचमस्कंधातील 19वा अध्याय आपल्याला आज पाहायचा आहे. किम पुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन. कालपर्यंत आपण
6 वर्षाचे म्हणजे खंडांचे वर्णन पाहिलं आणि त्या ठिकाणी कोणकोणत्या देवता आहेत आणि भगवंत कोणत्या रूपाने त्या ठिकाणी आहेत की ज्यांची आराधना त्या ठिकाणी होते, त्यांचा मंत्र जो आहे तो मंत्र आपण पाहिला आणि त्या मंत्राने त्या देवतेला त्या ठिकाणी प्रसन्न करून घेतलेला आहे. आणि हा मंत्राचा जप कोणी केला, त्याचं प्रमुख कोण होतं, हे आपण काल सगळं पाहिलेलं आहे आपण. आता आजच्या भागामध्ये उरलेले 2 जे आहेत ते म्हणजे किमपुरुष आणि भारतवर्ष या 2 खंडांचे वर्णन या ठिकाणी दिलेलं आहे. आणि नेमका आपण सर्व रामदासी सांप्रदायिक आहोत, त्यामुळे प्रभू रामचंद्र हे आपलं आराध्य दैवत आहे. मारुती उपासना नेमस्त वाढविला परमार्थ रामदासी. म्हणून रामांचं गुणगान गाणं हे जसं रामदासींचं एक मुख्य आद्य कर्तव्य आहे, तसं या रामांचं गुणगान गाणारे पूर्वकाळामध्ये कोण होऊन गेले हे सांगणारा हा अध्याय आहे. आणि ते जेव्हा रामाचं गुणगान गात असत तेव्हा रामभक्त हनुमान हे त्या ठिकाणी श्रवणाला बसायचे. म्हणून आजही रामायणाचा जेव्हा पाठ होतो किंवा जेव्हा पारायण होतं, रामायणावरचं सप्ताह जेव्हा होतं, प्रवचनं होतात, त्यावेळेस एक पाठ असा हनुमंतासाठी वेगळा ठेवलेला असायचा. लहानपणी माझ्या माहितीप्रमाणे 8वी-9वीमध्ये मी असताना 1 वर्षच मी कराडमध्ये होतो. कृष्णाबाईच्या घाटावर एका मंदिरामध्ये प्रवचनाला आई वडिलांच्या बरोबर मी गेलो होतो आणि कथा हीच होती की ज्या ठिकाणी हनुमान प्रकट झाले, रामायणामधलेच होते. आणि ते लहानपणच्या आपल्या बुद्धीला असं वाटायचं की हा पाठ मांडला ना, आता हे प्रवचन कीर्तन संपेपर्यंत या ठिकाणी हनुमान प्रकट होणार आहेत, असंच त्या लहान बुद्धीला, लहान मुलाला वाटत असतं. हे जसं आहे तेव्हा ते प्रकट होत नाहीत हे जेव्हा लक्षात येतं, तेव्हा त्याचं काय कारण होतं हे काही त्या काळामध्ये आपल्याला त्या वयामध्ये समजत नाही. पण आता ते लक्षात येतं ते का प्रकट होत नाहीत आणि आपल्याला ते का दिसत नाहीत. कारण येथ बोल नाही जनासी, शिकवावे आपल्या मनासी. इथपर्यंत आपल्याला समर्थांनी त्यांच्या कृपेने आपली अवस्था इथपर्यंत आणून ठेवलेली आहे. आता हे किमपुरुष जे आहे त्याचं वर्णन आणि भारतवर्षाचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे. किमपुरुष म्हणजे किम आणि पुरुष असे 2 शब्द आहेत त्या ठिकाणी. किम म्हणजे संस्कृतमध्ये किम म्हणजे व्हॉट, किम म्हणजे हाऊ, किम म्हणजे विच, किम कुत्र, कती, कदा, कुतः, कथम हे सगळे प्रश्नार्थक शब्द आहेत. जसं आपण म्हणतो 6W and 1H इंग्लिशमध्ये, तसं. तर किमपुरुष वर्षामध्ये जे उपासना करायची, किमपुरुष वर्षामध्ये कोणाची उपासना, तर लक्ष्मणांचे थोरले बंधू. दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तू जनकात्मजः पुरतो मारुतिर्यस्य तम वंदे रघुनंदनम. हा जसा श्लोक आहे आपल्या रामरक्षेमधला, तसंच या ठिकाणी वर्णन आले आहे. किमपुरुष वर्षामध्ये आराधना कोणाची, तर लक्ष्मणाचे थोरले बंधू असणारे राम, जे आदिपुरुष आहेत, जे सीता हृदयाभिराम भगवान, सीता हृदयाभिराम आहेत, भगवान आहेत, अशा श्रीरामांच्या चरणापाशी बसलेले कोण, तर परम भागवत हनुमान. आणि त्यांच्याबरोबर कोण आहे, तर अन्य किन्नर अविचल भक्तिभावाने त्यांची उपासना करत असतात. आता किन्नर हा शब्द आल्यानंतर किन्नर याचा अर्थ आज आपल्या संदर्भामध्ये पाहिला तर तृतीय पुरुष, ज्यांच्यासाठी आता आपल्याकडे अनेक कायदे निघालेले आहेत, त्यांचं सगळं संरक्षण म्हणा, त्यांना सोयी ज्या आहेत त्या सगळ्या निर्माण होत आहेत. आणि अनेक ठिकाणी नोकरीमध्ये सुद्धा अशा किन्नरांची वर्णी आता त्यांच्या त्या काय म्हणतात आरक्षणाने त्यांना मिळत आहे. पण हे कोण होते, तर पुराण काळामध्ये किम म्हणजे किम पुरुष म्हणजे हा पुरुष आहे का असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. म्हणजे ते अर्धे पुरुषासारखे, अर्धे मानवासारखे आहेत आणि अर्धे पशु पक्ष्यांप्रमाणे आहेत. मानवी शरीर आहे, कुठे ते त्यांचं डोकं जे आहे ते घोड्याचं आहे, अशा प्रकारचे जे आहेत त्यांना किम पुरुष असं म्हणतात. असे लोक जे आहेत ते इंद्राच्या दरबारामध्ये जेव्हा गंधर्व गायन करतात, गंधर्व, यक्ष, किन्नर हे सगळे शब्द जोडीने येतात, गंधर्वांच्या बरोबर असणारे हे सगळे आहेत. आणि त्यामध्ये हे किमपुरुष किंवा किन्नर जे आहेत ते गंधर्वाच्या बरोबर राहून संगीतामध्ये त्यांना साथ देत असतात. तर असे हे किन्नर जे आहेत ते हनुमंताच्या जवळ बसून हनुमंताबरोबर
आणि रामांच्या पायापाशी बसून हे सगळं ते आपल्या आराध्य देवतेचं रामाचं गुणगान ऐकत आहेत, त्यांची उपासना करत आहेत, असं सांगणारा हा पहिला श्लोक या अध्यायामध्ये श्री शुकदेवांनी आपल्यासाठी लिहिलेला आहे. आता पुढचा एक संदर्भ आहे. म्हणजे अभ्यास केला तर खूप गोष्टी आहेत आणि अभ्यास करत गेलं तर प्रपंचामध्ये लक्ष द्यायला सुद्धा वेळ मिळणार नाही, एवढ्या गोष्टी आहेत. अर्ष्टिशेण सह गंधर्वैर अनुगीयमानां परमकल्याणीं भर्तृ भगवत्कथां समुपशृणोती स्वयं चेदम गायती. आता अर्ष्टिसेन या ठिकाणी शब्द आलेला आहे. आता या गंधर्वामध्ये सुद्धा अर्ष्टिसेन जे आहेत ते स्वतः त्या ठिकाणी बसून भगवान रामांची उपासना करत आहेत, गुणगान गात आहेत. आता हे अर्ष्टिसेन कोण असा प्रश्न येतो. तेव्हा अर्ष्टिसेन हे ऋषी होते आणि या ऋषींच्या आश्रमामध्ये पांडव जेव्हा वनवासामध्ये होते आणि ज्या काळामध्ये वनवासामध्ये असताना प्रत्येक 5ही पांडवांच्याकडून जे जे कार्य करून घ्यायचं आहे त्या कार्याची एक अगोदरच योजना झाली होती. गंधर्वांच्याकडे आणि इंद्राकडे अर्जुनाची योजना झाली होती आणि अर्जुन त्या ठिकाणी जाऊन तिथे राहून त्यामधून सगळं जे नृत्य नर्तकी हे जे शिक्षण आहे ते अर्जुनाने त्या ठिकाणी पूर्ण केले. इतरांचं शिक्षण झालं पण हे अजून अर्जुन आले नाहीत आणि अर्जुनाची वाट पाहायची होती आणि म्हणून त्या वनवासामध्ये अर्ष्टिसेन ऋषींनी इतर 4 पांडवांना आपल्या आश्रमामध्ये मुद्दाम ठेवून घेतलं आणि ते म्हणतात, जोपर्यंत अर्जुन येत नाही तोपर्यंत आपण आमच्याकडे वास्तव्य करावं. आता त्या ठिकाणी अर्ष्टिसेन ऋषी जे आहेत ते भगवान रामांची कल्याणमयी कथा गुणगाथा जी आहेत ती त्या ठिकाणी सांगत आहेत आणि स्वतः हनुमान जे आहेत ते सुद्धा त्या ठिकाणी श्रवण करीत आहेत आणि त्या ठिकाणचा जो मुख्य मंत्र आहे तो सुद्धा या ठिकाणी दिलेला आहे. मंत्राचा जप करत करत ते भगवंताची म्हणजे रामरूपामधल्या भगवंताची स्तुती करत आहेत. ओम नमो भगवते उत्तम श्लोकाय नमः आर्यलक्षणशीलवृताय नमः उपशिक्षितात्मन उपासितलोकाय नमः साधुवादनिकषणाय नमो ब्रह्मण्यदेवाय महापुरुषाय महाराजाय नमः इति. आता संस्कृतमध्ये व्याकरणामध्ये 2-3 वर्षामध्ये संस्कृतचा अभ्यास सुरू असल्यामुळे ती उदाहरणं आता सहजपणे देता येतात. कारण या प्रत्येकाच्या ठिकाणी उत्तम श्लोकाय शीलवृताय उपासित लोकाय हे जे दिलेलं आहे ते 4थी विभक्ती या ठिकाणी आहे. नमः योगे का विभक्ती तर नमः योगे 4थी विभक्ती. त्याचं हे उदाहरण उत्तम असं उदाहरण आहे. शिकत असताना हे माहीत नव्हतं पण आता जेव्हा भागवत सांगत आहे तेव्हा ही उदाहरणं आता सहजपणे सापडत आहेत. आता याचा अर्थ काय की पवित्र कीर्ती अशा भगवान रामांना आमचा नमस्कार असो. कोण म्हणतं आहे? अर्ष्टिसेन ऋषी हनुमंताच्या समोर हे गुणगान गाताना म्हणतात. आता राम कसे आहेत? सत्पुरुषांची लक्षणं. शील म्हणजे काय? पावित्र्य म्हणजे काय? तसं आचरण म्हणजे काय? याचा आदर्श असणारे हे राम आहेत आणि लोकाराधन तत्पर आहेत. लोकांची आराधना लोकांना लागणारा प्रत्येक प्रजाहितदक्ष असा जसा राजा असावा तसा सगळ्यात श्रेष्ठ राजा सर्व गुणांनी संपन्न असा राजा म्हणजे रामराजा आणि त्या रामाला आम्ही नमस्कार करतो. साधुत्व म्हणजे काय? साधू कोणाला म्हणायचं? साधूच्या अंगी कोणती लक्षणं असतात असा जर कोणी प्रश्न विचारला तर त्यासाठी कोणती तरी कसोटी द्यायची असेल एखादं उदाहरण द्यायचं असेल तर ते फक्त रामाचंच उदाहरण देता येईल. अशा रामांना आम्ही नमस्कार करतो. ब्राह्मण भक्त अशा रामांना आमचा नमस्कार असो हे सांगणारा हा श्लोक आहे. आता आपण आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये सुद्धा रामाचे जे गुणगान गातो त्यामध्ये एक जोहार नावाचा एक प्रकार आहे की राजासमोर उभं राहून जे भाट आहे ते जोहार म्हणतात. आपण ज्या सवाया म्हणतो त्या सवाया त्याच अर्थाच्या आहेत. त्यामध्ये आपण एक जोहार म्हणतो. परमसुंदर रूप श्यामळ इंद्रनीळ कांती कोमळ भय निवारण भक्तवत्सळ वर पराक्रम कीर्ती विमळ. हे जेवढे आपण म्हणतो जेवढे श्लोक म्हणतो त्यामध्ये काय आहे तर रामाचंच गुणगान आहे. तर हेच रामाचं गुणगान अर्ष्टिसेन ऋषी त्या ठिकाणी रामासमोर म्हणत आहेत. आता हे आणि हनुमंत ते श्रवण करत आहेत. आता आपल्याला
दोन गोष्टी रामायणामधल्या आहेत. रामायण विसर्जन वंदना नावाचा एक भाग आहे. रामायण विसर्जन वंदना म्हणजे रामायणाचा पाठ झाल्यानंतर विसर्जन म्हणजे ते जेव्हा संपेल तेव्हा वंदना जी करायची त्यामध्ये दोन गोष्टी सांगितलेल्या आहेत. काय त्या? हमे निज धर्म पर चलाना सिखाती रोज रामायण. म्हणजे निज धर्म स्वधर्म त्यावर आपलं मार्गक्रमण किंवा आपलं आचरण कसं असावं हे आम्हाला रामायण शिकवते. सदाशुभ आचरण करना सिखाती रोज रामायण. आता गाऊन म्हणणं अवघड आहे म्हणून मी ते नुसतंच वाचतोय. जिने संसार सागर से उतर कर पार जाना आहे. संसार सागराला ज्यांना पार करून जायचं आहे उन्हें सुख के किनारे पर लगाती रोज रामायण. सुखपूर्वक त्यांना परतीरावर घेऊन जात असेल तर तो ग्रंथ म्हणजे रामायण आहे. आणि त्या रामायणाप्रमाणे या ठिकाणी सांगितले. आता रामायण कसं आहे? आता रामाने हा अवतार घेतला तो कशासाठी घेतला असेल तर या ठिकाणी प्रत्यक्ष शब्द दिले आहेत. मर्त्यावतारस्विह मर्त्य शिक्षणम रक्षो वधायैव न केवलम विभुः. रामाचा अवतार हा राक्षसांचा वध करण्यासाठी आहे. अगदी बरोबर आहे. पण त्याचबरोबर रामाचा अवतार हे माणसांना नैतिमूल्याचे शिक्षण देण्यासाठी आहे. नसता वाल्मिकी अवतार आम्हा कैसा. समर्थ जे म्हणतात वाल्मिकी अवतार झाला नसता तरी रामाची कथा आम्हाला कोणी समजवली असती. ती रामाची कथा रामायण जे आहे ते पूर्ण चरित्र आम्हाला कसं समजलं असतं. आणि म्हणून वाल्मिकी स्तवन असं स्वतंत्रपणे समर्थाने 16व्या दशकामध्ये पहिल्या समासामध्ये पूर्णपणे केलेलं आहे. ते आपण जरूर वाचावं. आता राम कसे आहेत त्यासाठी सांगतात. आणि मग म्हणतात की मनुष्यावतार रामाने धारण केला तो फक्त राक्षसांच्या वधासाठी केला का तर आपल्याला नीतिमूल्याचे शिक्षण देण्यासाठी हा अवतार आहे. कारण दोन गोष्टीमुळे ते सांगतात. कारण नेहमी स्वरूपामध्ये रममाण असणारे राम कोणाचं ध्यान करतात आणि शंकर कोणाचं ध्यान करतात. राम शंकराचं ध्यान करतात, राम भक्ताचं ध्यान करतात आणि भगवान शंकर हे रामाचं ध्यान करतात. आणि मी रामाचं ध्यान करतो, मी शंकराचं ध्यान करतो. शंकराचा असल्यामुळे रामाचा आमचा काही संबंध नाही. रामाचा असल्यामुळे शंकराच्या उपासनेला आम्ही जात नसतो. म्हणजे हे आपलं अज्ञानाने जन हे तुम्हाला पहा किती हो नर म्हणती. तुझ्या कृपेने भवसागर हा आम्ही तरू हो रघुपती. असं भजन आमच्या प्रल्हाद महाराजांचं आहे. तर हे भगवंताने ती केलेली लीला आहे. आणि त्यामुळे या रामाच्या पूर्ण चरित्रामध्ये रामायणामध्ये दोन गोष्टी आहेत की सीतेचं जेव्हा वियोग झाला तेव्हा रामाना दुःख झालेलं आहे. आणि राम त्या ठिकाणी त्या जंगलामध्ये राम आणि लक्ष्मण दोघेही आपल्यातर्फे एक शब्द म्हणजे वेड्यासारखे माझ्या बायकोला तुम्ही पाहिलं का, ती तुम्हाला दिसली का, ती तुमच्या इथून गेली का, असं ते झाडांना आणि वेलींना सुद्धा विचारत आहेत. सजीव असले तरी ज्यांना बोलता येत नाही असे ही झाडं आणि वेली आहेत आणि त्यांना ते प्रश्न विचारतात आणि ते काय उत्तर देणार. आपण असं म्हणतो हे वेळासारखं ते विचारत आहेत. मग हे राम परब्रह्म आहेत का असा प्रश्न येतो. आणि त्याचबरोबर लक्ष्मणाचा त्याग. आता लक्ष्मणाचा त्याग केव्हा झाला? जेव्हा त्याला त्या बाण लागला. लक्ष्मण मूर्छित झालेले आहेत, लक्ष्मण त्या ठिकाणी पडलेले आहेत, रात्रीची वेळ आहे. आणि बंधुप्रेम जसं मनुष्यावतार धारण केल्यानंतर ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतात त्याप्रमाणे रामाने वर्तन केलेलं आहे. त्या ठिकाणी आपलं मोठेपणा जो आहे तो लपवून ठेवलेला आहे. आपलं सर्व भावमत्व जे आहे आणि आपलं जे मोठेपणा आहे तो लपवून ठेवून सामान्य माणूस ज्याप्रमाणे करेल तसं आचरण रामाकडून झालेलं आहे. आणि मग ते विचारतात त्या ठिकाणी राम म्हणतात लक्ष्मणा तू जर गेलास तर मग मी काय करू असा प्रश्न त्या ठिकाणी आहे. आणि त्या लक्ष्मणाच्या मूर्छित स्वरूपाकडे पाहून राम अत्यंत दुःखित झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी दोन गोष्टी लिहिले. कतोन्यथा स्याद रमतस्व आत्मनः सीताकृतानि व्यसनानि ईश्वरस्य. स्वतःला ईश्वर म्हणतात आणि मग पत्नीचा वियोग झाल्या म्हणून सगळीकडे रडत फिरत आहेत आणि तिचा शोध घेत आहेत. आणि दुसरीकडे बंधूचा वियोग झाला म्हणून सुद्धा रडत आहेत. मग आता हेच का तुमचे
परब्रह्मस्वरूप असे राम असा प्रश्न जसा येतो तसा या ठिकाणी दिलेला आहे की हा भगवंताची लीला आहे. भगवंताच्यासाठी लीला म्हणतात आणि आपण जे करतो त्याला आपली कर्म म्हणतो. आपली कर्माची फळं आहेत. हे सगळं आपल्याला प्राप्त होणार आहे त्या कर्मामुळे. कर्म चांगलं असेल तर फळ चांगलं मिळणार आहे, चांगलं नसेल तर कधी म्हणजे चांगलं फळ मिळण्याची शक्यताच नाही, वाईटच फळ मिळणार आहे. पण या दोन्ही फळांना भोगणारा पुन्हा तो मानवी जीवच आहे. पण भगवंतासाठी ही लीला आहे आणि ती लीला दोन गोष्टीसाठी स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावहा. स्वधर्म म्हणजे आत्मस्वरूपाशी रममाण होणं आणि परधर्म म्हणजे या जगाशी रममाण होणं. जगामध्ये आसक्ती हा परधर्म आहे आणि रामामध्ये आसक्ती हा स्वधर्म आहे. आणि म्हणून केव्हाही भगवंताचं नाम जे आहे ते नाम घेणं आणि त्यातच आपलं कल्याण आहे हे सांगणारा हा खूप सुंदर असा अध्याय आहे. पुढे म्हणतात न जन्म नूनम महतो न सौभगम न वांग न बुद्धिर ना कृतीस तोष हेतू. आता माणसाला या रामाची प्राप्ती करून घेण्यासाठी माझा जन्म उत्तम कुळामध्ये झाला मग रामाची प्राप्ती होईल का? उत्तर नाही. माझ्या ठिकाणी खूप मोठं सौंदर्य आहे, रामामध्ये सौंदर्य आहे, मग माझं सौंदर्य हे रामाच्या सौंदर्याशी बरोबरी करू शकेल आणि मग तरी राम आपल्याला आपल्यासारखा मानेल असं असेल तर ते सुद्धा नाही. मग म्हणतात चांगलं वाक्पटुत्व आहे. रामाने जसं दुसऱ्याशी संभाषण केलं असेल प्रत्येक क्षणामध्ये रामायणामध्ये अनेक प्रसंग असे आहेत त्या ठिकाणी राम काय बोलले. रामगीता नावाचं एक वेगळं छान प्रकरण आहे. रामाने लक्ष्मणाला सांगितलेला उपदेश रामगीतेमध्ये आहे. त्याचा संदर्भ समर्थांनी आपल्या दासबोधामध्ये पहिल्या समासामध्ये रामगीता, गुरुगीता, पांडवगीता, अवधूत गीता अशा अनेक गीतांचा संदर्भ त्यांनी घेतलेला आहे. हे रामगीतावर खूप चांगली टीका आमच्या हनुमंत महाराज वावर हिरे हे जे गाव आहे माणगाव आपल्या गोंधळ्याच्या जवळ असणारा त्या हनुमंत महाराजांनी यावर चांगली टीका लिहिली आहे. तीसुद्धा अवश्य वाचावी. मग ते म्हणतात की अशा अनेक गुण आपल्याजवळ आहेत तरी पण आपण रामाला प्रसन्न करून घेऊ शकत नाही. आणि पुढचा जो भाग आहे तो फार महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. या 7व्या श्लोकाचा पुढचा भाग. तैर यत विसृष्टानपि नो वनौकस चकार सख्ये बत लक्ष्मणाग्रजः. आता जे वानर आहेत मारुतीचं ज्याचं प्रतिनिधित्व करतात ते सगळे वानर जे म्हणतात ते सगळे म्हणतात रामाच्या चरणापाशी बसून की आमच्यामध्ये कोणताही गुण नाही, आम्ही फक्त वनवासी आहोत आणि तरी पण या वानरांशी आपण मैत्री केली याचं आम्हालाच आश्चर्य वाटतं असं सगळे वानर म्हणतात. आणि मग पुढच्या श्लोकामध्ये देव असुर वानर मनुष्य कोणीही असो मनुष्य अवतारी रामाचेच भजन केल्याशिवाय त्याला मुक्ती नाही. खऱ्या अर्थाने मुक्ती पाहिजे असेल तर प्रभू नाम जे आहे तेच महत्त्वाचं आहे. आणि कारण त्या रामाचं वैभव कसं आहे की पदी राघवाचे सदा ब्रीद गाजे बळे भक्त रिपू श्री कांबी वाजे पुरी वाहिली सर्व जेणे विमानी नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. मनाच्या श्लोकामध्ये आहे हा श्लोक 29वा. तर यांनी सगळ्यांना तारून नेलेलं आहे. म्हणजे उत्तर कौशलवासियांना सुद्धा दिव्यधामाला राम हे घेऊन गेलेले आहेत. म्हणून त्या रामाचं या ठिकाणी भजन आणि संकीर्तन या लोकांमध्ये होत असतं. कोणत्या किमपुरुष लोकांमध्ये, किन्नरांच्या लोकांमध्ये की ज्या ठिकाणी अष्टिसेन ऋषी हे सगळं गुणगान गातात आणि स्वतः किन्नर आणि राम आपले हनुमंत त्या ठिकाणी श्रवण करत आहेत. आता दुसरं वर्ष जो आहे दुसरा खंड जो आहे तो भारतवर्ष महत्त्वाचा भाग आहे. आजचा जो पूर्ण आहे अध्याय तो खूप महत्त्वाचा आहे. आता भारतवर्ष म्हणजे आपण इंडिया इंग्लिशमध्ये म्हणतो पण मूळ नाव जे आहे ते भारत आहे. तर भारतवर्षामध्ये आता देव कोण या ठिकाणचं तर त्या ठिकाणी दिलेलं आहे की नरनारायण हे दोन ऋषी. नरनारायण ही जोडी आहे. नरनारायण म्हणजे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन आहेत. नरनारायण हे दोघे त्या ठिकाणी आहेत आणि ते आजही त्या ठिकाणी उपासना करीत आहेत. त्यांचं अस्तित्व महापुरुषांना त्या ठिकाणी दिसतं. 10 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा आम्हाला अस्तित्व वगैरे काहीच दिसलं नाही. काय दिसलं आम्हाला तिथे थंडी खूप होती. त्याच्या अलीकडे एक नारद कुंड होतं. तिथे मात्र गरम पाणी होतं. त्या गरम पाण्यात स्नान करताना खूप आनंद मिळाला. ह्याच गोष्टीमध्ये आमचं मन रमलेलं होतं. पण त्या बद्रीनारायणांनी
आत्तापर्यंत अनेकांना दृष्टांत देऊन स्वतः त्या ठिकाणी बोलावलेलं आहे. आमचे भगवान श्रीधर स्वामी हे त्या काळामध्ये तुमच्या गिरनार पर्वतावर होते आणि गिरनारवर श्रीधर स्वामींना आज्ञा झाली की तू त्या ठिकाणी ये, आणि स्वामी त्या ठिकाणाहून पुन्हा त्या बदरिकाश्रमामध्ये गेलेले आहेत. अनेक संतांच्या चरित्रामध्ये आपण पाहिलं असेल, पुष्कळ चरित्र जेवढे म्हणून मी वाचलेले आहेत त्या सगळ्यांनी जाऊन त्या ठिकाणी उपासना केली आहे. म्हणून नरनारायण रूप धारण करून आत्मज्ञानी पुरुषांवर अनुग्रह करण्यासाठी ते त्या ठिकाणी आजही आहेत आणि कल्पाच्या पर्यंत ते त्या ठिकाणी राहणार आहेत. आणि मग खऱ्या अर्थाने ज्ञान, वैराग्य, ऐश्वर, शांती हे जे भगवंताचे गुण आहेत ते आणि आत्मस्वरूपाची प्राप्ती हे लोकांना करून देण्यासाठी ते त्या ठिकाणी उपासना करीत आहेत. आणि तो लोक म्हणजे भारतवर्ष, ज्या ठिकाणी नरनारायण आहेत. आणि आता ही जी स्तुती करतात, या नरनारायणाची स्तुती कोण करणार आहे? तर स्वतः देवर्षी नारद ही स्तुती करत आहेत. तम भगवान नारदो वर्णाश्रम ताती भीर भारती भीही. देवर्षी नारद हे भगवंताने सांगितलेला जो योग आहे, सांख्ययोग आणि योगशास्त्र जे आहेत त्यामधून भगवंताचा महिमा प्रगट करण्यासाठी. आणि कोण ऐकत आहेत? जसं पहिल्या याच्यामध्ये आपण पाहिलं अष्टशयन ऋषी आहेत आणि हनुमंत ऐकत आहेत, तसं देवर्षी नारद ही स्तुती करत आहेत. आणि समोर जे आहे ते सावर्णी मनू त्यांना हा उपदेश करीत आहेत. नारद पंचरात्र नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये हा सगळा उल्लेख केलेला आहे. आणि म्हणून नारायणाची उपासना ते करीत आहेत आणि नारद तेथे मंत्राचा जप करीत आहेत. तो मंत्र कोणता? तो श्रीमद्भागवतामध्ये याच अध्यायामध्ये 19व्या अध्यायामध्ये 11वा श्लोक पूर्णपणे दिलेला आहे. ओम नमो भगवते उपशमशीलायो परता नात्म्याय नमः किंचन वित्ताय ऋषी ऋषभाय नरनारायणाय परमहंस परमगुरुवे आत्मारामाधिपते पतये नमो नमः इति. अशा प्रकारे त्या ठिकाणी हा श्लोक जे आहे त्याचा मंत्राचा उच्चार त्या ठिकाणी नारद स्वतः करत आहेत. आणि सावर्णी मनू ते 14 मनू जे आहेत त्यामध्ये सावर्णी मन्वंतर आहे, ते सावर्णी मनू त्याचं ते श्रवण करीत आहेत. त्यामध्ये ते पुढे असंही म्हणतात, गायती चेतम गायती च इदम. ते अजून पुढे म्हणतात की विश्वाची उत्पत्ती कोणी केली? तर या भगवंतानेच केली. कर्ता असूनही त्याच्या ठिकाणी कर्तृत्वाचा अभिमान नाही. आणि आपण एखाद्या कार्यामध्ये मदत तर करत नाही, पण तिथून नसलो तरी पण ते कार्य संपादन झाल्यावर, ते यशस्वी झाल्यावर मग आपण कशा प्रकारे त्या ठिकाणी मदत केली हे आपण सांगत बसतो. म्हणजे काही नसतानासुद्धा कर्तृत्व घेतो आणि आपला मोठेपणा सांगतो. पण भगवंतानी एवढं सगळं निर्माण केल्यावरसुद्धा कर्तृत्वाच्या अभिमानाने ते बांधलेले नाहीत. आणि पुणे या ठिकाणी देतात की दृष्टा असूनही ज्याची दृष्टी दृश्याच्या गुणदोषाने लिप्त नाही. आता याचा अर्थ काय? कोजागिरी पौर्णिमा झाली, खूप छान चांदणं होतं, पण ग्रहण असल्यामुळे तो आनंद काही मिळाला नाही. पण दरवर्षी आपण तो घेतोच. मग पहिल्या दिवशी दूध नाही आठवलं तर काय होतं? दुसऱ्या दिवशी पुन्हा दूध आठवून आपण सगळ्यांनी पिलेलं आहे. म्हणजे आपलं महत्त्व त्या दुधामध्ये आहे, त्या आठवण्यामध्ये आहे, ती कशी झाली त्याच्यात आहे, त्याच्या चवीमध्ये आहे. पण चंद्राच्या दृष्टीने चंद्राचा प्रकाश जो आहे तो जसा सात्विक माणसाला जसा आनंद देतो तसा इतरांना देत नाही. आणि म्हणून ते गाणं आहे, मनी चोरट्याच्या कारे भीती चांदण्याची. ज्याच्या मनामध्ये पाप आहे त्याला चांगल्या गोष्टीमध्ये सुद्धा वाईटच दिसतं. पण ज्याच्या मनामध्ये पाप अजिबात नाही आणि लोकांचं भलं व्हावं हाच विचार आहे, त्याला कोणत्याही गोष्टीमध्ये यश असो किंवा अपयश असो, यामध्ये सुद्धा आता उद्याचा सूर्य उगवणार आहे हे सांगण्यासाठी ही प्रभात झाली आहे. आणि ही रात्र जर आहे तर उद्या पुन्हा सूर्योदय होणार आहे असं ते आशा त्या भक्ताच्या ठिकाणी सहजपणे निर्माण होते. आणि मग लौकिक असो किंवा पारलौकिक असो, माणसाचं काय असतं की लौकिक भोग आणि पारलौकिक भोग या दोघांची मला प्राप्ती झाली पाहिजे असं प्रत्येक जीवाला, प्रत्येक माणसाला वाटतं. पण त्यातील जी मूर्ख माणसं आहेत ती मात्र काय करतात की आपले पुत्र, स्त्री आणि धन याच्या चिंतेमध्ये पूर्ण आयुष्य घालवतात. आणि
पूर्ण आयुष्यभर एक गोष्टीची त्यांना भीती वाटत असते की आपला देह कधी पडेल. मृत्यूला मात्र तो आजन्म भीतच असतो आणि भीत असूनही मनामध्ये भीत असतो, पण वरवर मात्र खूप आनंदात असल्यासारखं ते दाखवतात. आणि जे विद्वान आहेत, काल आपण विद्वानाची व्याख्या केली, जे विद्वान आहेत ते आपलं हे निंदनीय शरीर कितीही निंदनीय असलं तरी शरीरावर प्रेम करतात आणि ते शरीर सुटायची वेळ आली किंवा ती जवळ आली, त्याची चिन्ह दिसू लागली की मग मात्र त्यांना भीती वाटू लागते. आणि मग त्या विद्वानांसाठी या ठिकाणी म्हणलेलं आहे, शंकेत विद्वान कुकलेवरात त्यादत यत्तस्य यत्नः श्रम एव केवलम. मग त्या विद्वानाने आत्तापर्यंत केलेलं हे सगळं जे काही चांगलं काम आहे, सत्कर्म असेल, त्याचा उपयोग काय आहे की ते केवळ श्रमच झाले, कारण भगवंतच त्यांना समजला नाही. ते केवळ शब्द पांडित्यानेच वाया गेले, अहंकारानेच वाया गेले. आणि मग म्हणतात, या अधोक्षज भगवंताकडे, रामाकडे मागणं मागतात की आपला स्वभाव कसा आहे की स्वाभाविक प्रेमस्वरूप आपण आहात. त्यामुळे प्रभो, या निंदनीय शरीरात असूनसुद्धा या जीवाला म्हणजे मला तुम्ही मी माझेपणाच्या या बंधनातून मात्र मुक्त करा, अशी त्या ठिकाणी प्रार्थना करतात. भिंद्याम येना शुभयम सुदुर्विजाम विदेही योगम त्वयि न स्वभावम इति. आता पुढचं जे आहे, या भारतवर्षाचं जे गुणगान आहे ते पुन्हा पुढे केलेलं आहे. त्यामध्ये सुद्धा खूप छान असे भाग या ठिकाणी अनेक श्लोक दिले आहेत. भारतवर्षामध्ये ज्या ज्या नद्या आहेत, पर्वत आहेत, त्या सगळ्यांची खूप मोठी यादी दिली आहे. मोठमोठ्या नद्यांची 27 नावं यामध्ये दिली आहेत आणि पर्वतांची 27 नावं आहेत आणि नद्यांची जवळपास 44 नावं या ठिकाणी दिलेली आहेत. फक्त 2-4 नावं मी वाचतो. मलय, मंगलप्रस्थ, मैनाक, त्रिकुट, ऋषभ, सह्य, देवगिरी, ऋष्यमुख. आता पहा, ऋष्यमुख पर्वत म्हटलं तर हंपी, आताचं कर्नाटकमधलं हंपी जे आहे, ज्या ठिकाणी सुग्रीव वाली हे राहत होते ते. त्यानंतर श्रीशैलम आपल्याला माहिती आहे, ज्या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे. नंतर व्यंकट, महेंद्र, विंध्य, त्यानंतर चित्रकूट, गोवर्धन, रेवतक, अशा अनेक पर्वत आहेत. आणि ह्या पर्वताच्या इतक्या उंच उंच पर्वतामधून निघणाऱ्या नद्या, ज्यांचा उगम पर्वताशी आहे, त्या नद्या कड्यांवरून जेव्हा वाहतात त्यांना वेगवेगळी नावंसुद्धा प्राप्त झालेली आहेत आणि त्या नद्या आपल्या नावानेच जीवांना पवित्र करतात. नुसतं नर्मदे हर आपल्याच बाथरूममध्ये आपल्याच नळाला आलेलं पाणी घेऊन स्नान करताना जर त्या नदीचं नाम आपण घेतलं तरी पण त्या नदीमध्ये स्नान केल्याचं पुण्य आपल्याला प्राप्त होतं. या ठिकाणी नद्यांची नावं दिलेली आहेत, तीसुद्धा 44 जवळपास नावं आहेत. त्यामध्ये महत्त्वाच्या म्हणजे आपल्याला ज्या माहिती आहेत, कावेरी आहे, वेण्णा आहे, तुंगभद्रा आहे, कृष्णा आहे, भीमरथी, गोदावरी महात्म्य नावाचं खूप मोठं ग्रंथसुद्धा आहे. आपल्या दासगणू महाराजांनी ती पोथीसुद्धा लिहिली आहे, त्यामध्ये गोदावरी महात्म्य दिलेले आहे. त्यानंतर नर्मदा नदी आहे. नर्मदा नदी म्हणजे भगवान शंकराची पुत्री. नर्मदा पुराण, ज्या नदीच्या नावाने एक स्वतंत्र पुराण आहे, नर्मदा पुराण. मी ओंकार माळ्याची कन्या, असं जिच्याबद्दल सांगितलं कोणी, गजानन महाराजांच्या पोथीमध्ये हे वर्णन येतं, ज्या ठिकाणी नर्मदा मातेने स्वतः येऊन आपलं दर्शन त्या ठिकाणी महाराजांना आणि इतर भक्तांना दिलेलं आहे. ती नर्मदा नदी, हिचंसुद्धा वर्णन या ठिकाणी आहे. यमुना नदी आहे, सरस्वती आहे, गोमती आहे. गोमतीच्या ठिकाणीसुद्धा माझ्या माहितीप्रमाणे नैमिषारण्य जे आहे ते गोमती नदीच्या तिथे आहे. सरस्वती आहे, सरयू आहे, सप्तवती आहे, शतद्रुती आहे, चंद्रभागा नदी आहे, ज्या ठिकाणी आपले पांडुरंग निवास करतात. आणि मग सांगतात की याच भारतवर्षामध्ये जन्म घेणाऱ्या जे आहेत त्यांना त्यांचे स्वभाव सात्विक असतील, राजस असतील, तामसिक असतील, तरी त्याप्रमाणे सत्वगुणी असतील तर त्यांना दैवी जन्म मिळतो. आणि जर राजसिक असतील तर त्यांना मनुष्याचा जन्म मिळतो आणि तामसिक वृत्तीचे असतील तर त्यांना नरक योनी प्राप्त होतात, जरी त्याने जन्म या ठिकाणी घेतला असेल तरी.
म्हणून कर्मानुसार सर्व जीवांना त्या त्या योनी प्राप्त होतात. आणि आता जन्म झाला, या भूमीत झाला, तर त्याच्या ठिकाणी भक्तिभाव कसा उत्पन्न होईल हे सांगतात. की त्यासाठी काय, सर्व भूतमात्रांचे आत्मा रागदोषरहित जे आहेत, अनिर्वचनीय जे आहेत, परमात्मा भगवान वासुदेवांमध्ये अनन्य भक्ती मला प्राप्त व्हावी आणि अहैतुक भक्तिभाव माझ्यामध्ये निर्माण व्हावा, आणि तो जर झाला तर त्यालाच मोक्षपद आहे असं म्हणतात, या ठिकाणी म्हणलेलं आहे. म्हणून अनेक प्रकारच्या गतीचे कारण काय आहे, ती गती आपल्याला का प्राप्त होत नाही, तर ती अविद्यारूप ग्रंथी आहे. म्हणून ही अविद्यारूप ग्रंथी त्याचं भेदन होण्यासाठी भगवंताच्या भक्तांची, भगवत भक्तांची संगत लाभावी लागते. आणि संगत ती लाभणं म्हणजेच आपल्यातला भक्तिभाव जागृत होणं. आणि एकदा भक्तिभाव जागृत झाला तर तेच आपल्याला प्राप्त झालेलं मोक्षपद आहे. एतत् एव हि देवा गायंती. आता हे देव जे आहेत ते पुन्हा या ठिकाणी पुन्हा भगवंताचं गुणगान गातात की ज्यांनी भगवंताच्या सेवेसाठी योग्य अशा मानव जन्म या भारतवर्षात प्राप्त केलेला आहे, त्यांनी असं कोणतं पुण्य केलं असं ते म्हणतात की ज्यांच्यावर स्वतः श्रीहरीच प्रसन्न आहेत. म्हणजे आपण भगवंताच्या प्रसन्नतेसाठी अनुष्ठान करणं वेगळं, पण ज्याच्यावर स्वतः भगवंतच प्रसन्न आहेत असे त्यांना ते हे पद कशामुळे प्राप्त झालं त्याबद्दल पुन्हा आपल्या याच्यात सांगतात. अगणित करावे लागे पुण्य, तेव्हाच होते येथे जनन. गजानन महाराजांच्या पोथीमध्ये आहे पहा. म्हणून गजानन महाराजांच्या पोथीमधले अनेक गोष्टीचा संदर्भ जरी मराठीमध्ये लिहिलेली पोथी असली पण ती दासगणू महाराजांनी लिहिलेली पोथी आहे. आणि दासगणू महाराज जे आहेत हे पुन्हा आपल्या संप्रदायाशीच निगडीत आहेत, रामदासीच आहेत. त्यांचे शिष्य वामन शास्त्री इस्लामपूरकर आणि मग दासगणू महाराज आणि मग नंतर आपले वरदानंद भारती. आता पुढे हे सांगतात की यज्ञ तप दान व्रत इत्यादी करून काय होतं, तर स्वर्गप्राप्ती होती. आता स्वर्गप्राप्ती झाली म्हणजे आनंद मानायचा का, स्वर्गप्राप्ती झाली म्हणजे नरदेहाचं सार्थकत्व झालं का, असं म्हणलं तर ते नाही, असा अर्थ या ठिकाणी दिलेला आहे. दुर्लभम मानुषम जन्म प्रार्थयते त्रिदशैरपी, नारद पुराणामध्ये सांगितलं. तर काय आहे की स्वर्गप्राप्ती झाली आणि त्यामध्ये एक कल्पाचं आयुष्य माणसाला लागतं. एक कल्पांत म्हणजे कितीतरी वर्षाचं आयुष्य आपल्याला लागतं. तो स्वर्गच काय, पण त्या स्वर्गामध्ये आपलं मिळवलेलं पुण्य हे जर कमी होत गेलं, बॅलन्स कमी होत गेलं, तर आपण पैसे काढायला गेलो तर त्या ठिकाणी बोर्डावर आपलं नाव लिहिलेलं असतं की हे आले तर यांना पैसे देऊ नका. इथपर्यंत आपलं नामुष्की झालेली असती. आणि ती केव्हा होती ते सगळं दिलेलं आहे यामध्ये. क्षीणायुष्याम भारतभूजयो वरम, म्हणजे कल्पायुष्य, कल्पांतापर्यंत आयुष्य प्राप्त झालं स्वर्गामध्ये राहून, तरी त्याचा काही उपयोग नाही, कारण ते संपल्यानंतर पुन्हा या ठिकाणी जन्म घ्यावा लागतो. आणि क्षणायुष्याम भारतभूजयो वरम, क्षणभराचं जरी आयुष्य प्राप्त झालं आणि या भारतवर्षामध्ये जर प्राप्त झालं ते अगदी आपलं पुण्यच आहे, हे सांगणारे या ठिकाणचा श्लोक आहे. गीतेमध्ये सुद्धा असा श्लोक आहे. ते तम भुक्त्वा स्वर्गलोकम विशालम क्षीणे पुण्य मर्त्यलोकम विशंती एवं त्रिधर्मम अनुप्रपन्ना गतागत काम कामान लभन्ते. आणि मग आपल्याला समर्थ सांगतात की न यत्र वैकुंठ कथा सुधापगा, भागवतामधला श्लोक आहे. न यत्र वैकुंठ कथा सुधापगा, वैकुंठाच्या कथेचा सुधा म्हणजे अमृत ज्या ठिकाणी नसेल ते धाम सोडून द्या. न साधवो भागवतास तदाश्रया. नरजन्म मिळूनही जर सगळं मिळालं आपल्याला, पण जर आपण या जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याचा प्रयत्न केला नाही, तर जसा एखादा व्याध आहे आणि त्याच्या जाळ्यामध्ये ते हरिण अडकलेलं आहे आणि त्यातून ते आता बाहेर पडलं, कसं तरी आपल्या कर्माने पुण्याने बाहेर पडलं. आता बाहेर पडल्यावर सुद्धा त्या हरिणाने त्या गवतावरच्या प्रेमामुळे ते गवत खाण्यासाठी जर तो तिथेच थांबला तर त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणी नाही, कारण व्याध तिथंच आहे, तो केव्हाही त्याला पकडणार आहे. पण हे ज्याला समजत नाही
असं भूयो वनौका इव यान्ति बंधनम. तसा माणूस पुन्हा पुन्हा याच जन्ममरणाच्या फेऱ्यामध्ये अडकत जातो. आणि म्हणून म्हणतात, बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथनही गावा. सब ग्रंथनही, सगळ्या ग्रंथांमध्ये हेच गायलेलं आहे. रामचरितमानसामध्ये म्हटलं आहे की सुर दुर्लभ सब ग्रंथनही गावा. सुरांना दुर्लभ असणारं, देवतांनासुद्धा दुर्लभ असणारं हा मनुष्य जन्म आहे. बडे भाग मानुष तन पावा. आणि दुर्लभ मानुषम जन्म प्रार्थयते त्रिदशैरपी. आता एक छान उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. हे जर आपण केलं नाही तर माणसाची गती काय होती. खूप छान उदाहरण, मला तर खूप आवडलं. पहिल्यांदाच वाचलं आणि आवडलं एकदम. त्यामध्ये असं लिहिलं आहे की फुटबॉलचा गेम आहे, फुटबॉल खेळतात. तो गेम आपण पाहिला 2 तास किंवा 3 तास जे काय असेल ते. मी तर काय फक्त माहिती आहे, कधी कधी खेळलं असेल तरुणपणामध्ये. फुटबॉल खेळताना तो एक बॉल असतो आणि ते सगळे जेवढे प्लेयर्स आहेत किती असतील ते पण मला संख्या माहीत नाही, पण त्याचा अर्थ या ठिकाणी खूप महत्त्वाचा आहे आपल्या परमार्थाच्या दृष्टीने. त्या बॉलला प्रत्येकजण लाथ मारतो आणि सगळ्यांच्या लाथा खाण्याचं ते दुर्भाग्य त्या बॉलवर आहे. आणि तो बॉल इकडे गेला की तिथला प्लेअर मारतो, पुन्हा पायाने त्याला ढकलतो, दुसऱ्याकडे जातो आणि एकाच वेळेस 4-4 माणसांच्या लाथा त्या फुटबॉलला खाव्या लागतात. तसं जर आपण भगवंताच्या चरणाचा आश्रय घेतला नाही तर या फुटबॉलने जशा लाथा खाल्ल्या तसा अनेक जन्मामध्ये पुन्हा पुन्हा जन्ममरणाच्या चक्रामध्ये माणसाला पुन्हा पुन्हा यावं लागतं. आणि म्हणून त्यासाठी म्हणतात, या भारतवर्षामध्ये जन्म घेतल्यानंतर कर्माला उपयुक्त करणाऱ्या द्रव्यादी सामुग्री यांनी जर संपन्न असलं आणि आपण जर त्यामधून बाहेर पडण्याचा विचार केला नाही, प्रयत्नच केले नाही, तर आपल्यासारखा दुर्भागी कोणीच नाही. आता दुसरीकडे यापेक्षा जरा वरच्या स्तरावरचे जे आहेत की त्यांनी निरनिराळ्या देवतांच्या उपासनेसाठी बरेच काही प्रयत्न केले. विधी, मंत्र, द्रव्य असं श्रद्धापूर्वक सगळं केलं, अनुष्ठान केलं आणि त्या हवी म्हणजे तो हवीर्भाग जो आहे तो भगवंताला अर्पण केला. आपली इच्छा मनामध्ये ठेवून हे सगळं जर त्याने केलं तरी पूर्ण काम असणारे भगवंत त्याच्यावर प्रसन्न होतीलच असं नाही. जरी ते त्यांना प्राप्त होत असलं तरी ते प्रसन्न होणार नाहीत. कारण समर्थ आपल्याला सांगतात, मना वासना वासुदेवी वसो दे, मना कामना कामसंगी नसो दे, मना कल्पना वावगी ते न कीजे, मना सज्जना राघवी वस्ती केजे. मनाने राघवाच्या ठिकाणी वस्ती करणं, मनाने मी नेहमी भगवंताशी शरण जाणं. प्रपन्नामृत नावाचा ग्रंथ आहे. म्हणजे संपूर्णपणे शरणागती ही जोपर्यंत भक्ताची नाही तोपर्यंत त्याला मोक्षपदाची प्राप्ती नाही. म्हणून सकाम पुरुष, एखाद्या कामनेने केलेली उपासना सकाम ती जर असेल तर ते सुद्धा तमोगुणच आहे असं म्हणतात. ग्रंथराज दासबोधामध्ये सांगितलं. सकाम आणि निष्काम असेल तर ते मात्र आपल्याला भगवंताकडे घेऊन जाईल. म्हणून निष्काम भावनेने भजन करा, ते साक्षात भगवंताच्या चरणकमलाची प्राप्ती आपल्याला करून देतात. आणि मग म्हणतात, आतापर्यंत स्वर्गसुख भोगल्यानंतर आम्ही पूर्वी केलेल्या यज्ञ, प्रवचन, शुभकर्मांपैकी जर काही पुण्य शिल्लक असेल तर त्याच्या प्रभावाने आता काय मागतात त्या भगवंताजवळ की आम्हाला या भारतवर्षामध्ये पुन्हा जन्म मिळो, मनुष्य जन्म मिळो. आणि काही साधू संत तर म्हणतात की आम्हाला मनुष्य जन्मच नाही, कोणताही जन्म, एखादं झाड असेल, एखादा किडा असेल, एखादं ढेकूळ असेल, एखादं दगड असेल, असा जन्म जरी त्या वृंदावनासारख्या क्षेत्रात मिळाला तरी आम्ही स्वतःला धन्य मानू. आणि म्हणून ते म्हणतात की म्हणून आम्ही त्या श्रीहरीचे भजन करू. तेज अजनाभे स्मृतिमत जन्म न स्यात. अजनाभ खंड म्हणजे भारतवर्ष, या खंडामध्ये जन्म मिळावा, पण भगवंता तुझी स्मृती मात्र आमच्याकडे कायम राहावी आमच्या मनामध्ये, एवढा मात्र तुझा आशीर्वाद आम्हाला असू दे. आणि वर्षे हरिर यद भजताम शम तनोती.
म्हणजे तुझा जन्म मिळो, कारण श्रीहरीचे भजन आमच्याकडून व्हावं एवढंच फक्त कल्याणकारक तुझा आशीर्वाद आम्हाला प्राप्त व्हावा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. आता पुढे म्हणतात, श्री शुकदेव म्हणतात, राजन, सगराच्या पुत्रांनी आपल्या यज्ञाच्या गुणांचा शोध घेता घेता ही पृथ्वी चारी बाजूने खोदली. सगळीकडे शोध घेतला सगरपुत्रांनी. पुढे आहे येणार आहे हा भाग. आणि मग त्यामध्ये त्याने पाहिलं की हा जंबूद्वीप आहे, त्यामध्ये 8 द्वीपे तयार झाली आणि असे काही लोकांचे म्हणणे आहे, शुकदेव म्हणतात. आणि मग त्या जंबूद्वीपाचे 8 भाग कोणते हे सुद्धा शुकदेव आता परीक्षित राजाला सांगतात. तद्यथा स्वर्णप्रस्थ इंद्र शुक्ल आवर्तनो रमणको मंदहरिणः पांचजन्य सिंहलो लंकेती. स्वर्णप्रस्थ, चंद्रशुक्ल, आवर्तन, रमणक, मंदहरिण, पांचजन्य, सिंह आणि लंका असे सगळे भाग आहेत. आणि मग या लंकेबद्दल जसं आहे आपण म्हणतो की मित्रांनी धनधान्यानी प्रजानां समतान इव जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. वाल्मिकी रामायण पांडुलिपीमध्ये जे वाल्मिकी रामायण उपलब्ध आहे त्यामध्ये हा श्लोक दिलेला आहे. आणि दुसरीकडे आपल्या रामायणामध्ये पुन्हा हा श्लोक आहे, अपि स्वर्णमयी लंका नमे लक्ष्मण रोचते जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. स्वर्गादपि गरीयसी हे जे ब्रीदवाक्य आहे ते नेपाळचे ब्रीदवाक्य आहे. नेपाळ राष्ट्राचं जे हिंदू राष्ट्र आपण म्हणतो त्या नेपाळचं ब्रीदवाक्य स्वर्गादपि गरीयसी, जे रामाने लक्ष्मणाला सांगितलं. अपि स्वर्णमयी लंका, स्वर्णमयी लंका आहे, इथं सगळं सोनं आहे, इथं सगळं वैभव आहे आणि सगळ्यांना आकर्षण करणारं आहे, पण त्या वैभवामध्ये मला कुठल्याही प्रकारचा रस नाही असं राम सांगतात. नमे लक्ष्मण रोचते, रोचते म्हणजे आवड, रुच धातू आहे संस्कृतमध्ये, रोचते. आणि मग काय आवडतं मला, तर जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. आणि याचाच उच्चार पुढे आमचे काय तिचं नाव, चावला, कल्पना चावला, हां, ही जेव्हा त्या त्या यानात बसून जेव्हा गेली होती आणि तेव्हा तिला प्रश्न विचारला होता तेव्हा तिने हेच सांगितलं, जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी. अशा भारतवर्षाचं महात्म्य जे आहे ते या अध्यायामध्ये पूर्णपणे सांगितलेलं आहे. आणि असा हा स्थान महात्म्य सांगणारा पंचमस्कंदामधला हा अध्याय. भरतश्रेष्ठा, अशा प्रकारे मी जसे गुरुमुखातून ऐकले तसं या जंबूद्वीपाचे वर्णन मी तुला सांगितलेले आहे. बरं, याप्रमाणे हा 19वा अध्याय या ठिकाणी समाप्त होतो. इति श्रीमद्भागवते महापुराणे पारमहंस्यां संहितायां पंचमस्कंधे जंबूद्वीपवर्णनं नाम 19ोऽध्यायः. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता 20व्या अध्यायामध्ये अन्य 6 द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन हा भाग आपण पुढच्या आठवड्यात पाहूया. जय जय रघुवीर समर्थ. आता आरती म्हणूया आपण. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने कायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरिणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी.
सहज सेविता भाविक भक्ता उदारदाता मोक्ष तत्वता देहाता आरती करी तुझ भगवंता गमते जणू मानस तीर्थ द्वादश सोपाने युक्त निर्मल भक्ती जले भरित विहरे हरिहंस चितेथ श्लोक सुकमले संत अलिकुले सेवून रमले भान विसरले रस पिता आरती करी तुझ भगवंता अपार महिमा ग्रंथाचा वदवेना कोणासाचा मेवा कविवर संताचा प्राणची कीर्तनकाराचा जणुबोधाचा स्वयंप्रभेचा द्वादश कळीचा रवी अंतरीचा तमहर्ता आरती करी तुझ भगवंता ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण गीते वेधी मन पूर्ण अनन्य होता या शरण खचित टळे जन्म मरण त्रिताप जाती चिरये शांती नाथ हि वदती रामपदी ठेवी माथा आरती करी तुझ भगवंता जय हो जय श्री भागवता आरती करी तुझ भगवंता गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ छान झालं